महामंडळाची आजची आर्थिक स्थिती समाधानकारक नाही. 928 कोटींची मागणी केली पण 272 कोटीच मिळाले. अर्थ खातं पैसे देत नसेल तर पगार कसा देणार? सरनाईकांकडून खंत व्यक्त. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेत द्या. प्रताप सरनाईकांची मागणी. आमच्या खात्याची फाईल अर्थमंत्र्यांकडे जात नाही ही शोकांतिका. सरनाईकांचं वक्तव्य. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या 7 तारखेपर्यंत झालेच पाहिजेत. प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. आम्ही अतिरिक्त नाही, हक्काचे पैसे मागतोय. सरनाईकांचा दावा. एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्याऐवजी फक्त वल्गना करण्याचंच हे सरकार धन्यता मानताना दिसतंय. रोहित पवारांची टीका. निम्म्या पगारात कर्मचाऱ्यांनी घर चालवायचं तरी कसं? रोहित पवारांचा सवाल. एसटीच्या जागांवर बीओटी तत्वावर बांधकाम करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठराव सादर होणार. एसटीच्या जागांवर 60 वर्षांसाठी बीओटी करारावर बांधकाम. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबई होणार. फिल्म सिटीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला जमीन. मुंबईला जागतिक मनोरंजन केंद्र बनवणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. राज्यातल्या 132 रेल्वे स्टेशन्सचं नूतनीकरण होणार. राज्यातल्या प्रकल्पांसाठी केंद्राकडून जवळपास 24,000 कोटी मंजूर. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शाश्वत शहरी विकासासाठी वहन क्षमता सर्वेक्षण करा. उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस. शहराच्या क्षमतेपेक्षा अधिक विकास केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याबाबत दाखल जनहित याचिकेनंतर कोर्टाची नोटीस. गुजरातमधील वनताराच्या धर्तीवर अनंत अंबानींनी महाराष्ट्रात सूर्यतारा प्रकल्प उभारावा. गणेश नाईक यांची अंबानींना विनंती. ठाण्यामध्ये त्या संदर्भात एका जागेचा विचार सुरू असल्याचीही गणेश नाईक यांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे सर्किट सुरू होणार. छत्रपती शिवरायांशी संबंधित ऐतिहासिक ठिकाणं जोडली जाणार. फडणवीसांचं वक्तव्य. शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनात व्हावं. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मागणी. राजभवनातील स्मारकासंबंधी अमित शहा फडणवीसांची चर्चा. दोघांनीही राजभवनातील स्मारकाची घोषणा करावी. उदयनराजेंचं आवाहन. अल्पसंख्याक शाळांसह अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक भरतीचे प्रकार. शिक्षण उपसंचालक, संस्थाचालक आणि शिक्षकांची एसआयटी चौकशी करा. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची सरकारकडे मागणी. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल नाही. राज्यातल्या वाढत्या तापमानामुळे 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते. सोन्याच्या दरामध्ये 24 तासात 2,000 रुपयांची वाढ. जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचे दर 95,996 रुपये. टोरेस घोटाळ्यातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार. जप्त मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याचे प्रयत्न. जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी कोर्टाचा हिरवा कंदील. पश्चिम रेल्वेवर माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. पुलाचा गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक घेण्याचा निर्णय. सुमारे 334 लोकल फेऱ्या रद्द. मुंबईकरांचा मध्य रेल्वेवरचा प्रवास आणखी गारेगार होणार. मध्य रेल्वेचा 14 वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय. सध्या 66 एसी फेऱ्या धावत असून 16 एप्रिल नंतर फेऱ्यांची संख्या 80 वर पोहोचणार. मुंबईतील वॉटर टँकर संपाचा आजचा दुसरा दिवस. आजही काही प्रमाणामध्ये हाऊसिंग सोसायट्या आणि बांधकाम विभागांना पाण्याचा फटका बसण्याची शक्यता. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला ते जोगेश्वरी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी. सांताक्रूज वाकोला परिसरामध्ये मेट्रोच्या खांबाला रंग देणारी क्रेन बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी. मुंबईसारख्या दाट वस्तीच्या भागामध्ये पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं धोरण. परिवहन विभागाकडून शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्यासाठी क्रिसिल संस्थेची नियुक्ती. किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. वरळीतील स्थानिकांच्या विविध मागण्या आणि तक्रारींसाठी शिधावाटप कार्यालयावर मोर्चा. सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी दूषित पाणीपुरवठा का होतोय त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर. पाणी प्रश्नावर महापालिकेकडून वॉर रूमची देखील निर्मिती. सलग 3 दिवस पुणेकरांनी 40शी पार तापमान सहन केल्यानंतर काल तापमानात किंचित घट. यामुळे उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा. कंत्राटी कामगारांचा पगार 3 महिने रखडल्यामुळे कामगार आक्रमक.
कामगारांकडून काळ्या फिती बांधून आंदोलन, येत्या 15 तारखेपर्यंत पगार झाला नाही तर काम बंद आंदोलनाचा कंत्राटदारांचा इशारा. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव येण्याच्या भीतीनं जवळपास 100 लोक गायब. तुळजापूरमध्ये 15 ते 20 पेडलर्सच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी. आतापर्यंत 30 आरोपींवर गुन्हा दाखल तर 14 आरोपींना अटक, अजूनही 21 फरार. प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या आईची मुलानंच केली हत्या. अक्कलकोट तालुक्यातील सिंदूरमधील धक्कादायक घटना. बारामतीतील कोऱ्हाळे खुर्द गावातील 16 वर्षांच्या मुलीची मुलाच्या छळाला कंटाळून आत्महत्या. विशाल गावडे लग्नासाठी दबाव टाकत असून नकार दिल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत होता. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील वाठार गावामध्ये 5 वर्षांच्या चिमुकलीची गळावळून हत्या. किरकोळ वादातून गावातील 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीनंच हत्या केल्याची पोलिसांची माहिती. दिवसा बँकेच्या सुरक्षा रक्षकाची नोकरी आणि रात्री घरफोड्या करणाऱ्याला कोल्हापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पेट्रोल चोरी करताना पकडल्यावर चौकशी केली असता 14 गुन्हे उघडकीस. फुलेवाड्याजवळ एका सामाजिक संस्थेकडून फुले अनुयायांकरता मोफत मिसळ वाटप. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही घेतला मिसळ खाण्याचा आस्वाद. सोमवारी निघणार पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वात लांब दिंडी. 7 समुद्रापार उभारणार विठुरायाचं सर्वात मोठं मंदिर. 18,000 किलोमीटर अंतर पार करून दिंडी पोहोचणार लंडनमध्ये. 14 एप्रिल ते 21 जून चालणार पंढरपूर ते लंडन पादुकांचा प्रवास. खानदेशची कुलस्वामिनी असलेल्या एकविरा देवी मंदिरामध्ये नवस फेडण्यासाठी गर्दी. चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात राज्यातून भाविकांची गर्दी. नाशिक शहरातील उद्यानं दुपारच्या सत्रातही सुरू राहणार. उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे उद्या विभागाचा निर्णय. उद्या दुपारी सुद्धा खुली केली असतील तरी स्वच्छता नसल्यामुळे लोकांची मात्र नाराजी. नंदुरबारच्या नवापूर शहरामध्ये जलवाहिन्यांमधून दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे कावीळ आणि तापाची साथ. आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम हाती. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतलं माहूर गडावरील रेणुका देवीचं दर्शन. राज्यातील जनतेच्या सुख आणि समृद्धीसाठी केली प्रार्थना. बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेरमधून नारळी सप्ताहाला प्रारंभ. गावकऱ्यांकडून पुरणपोळीच्या पंगतीचं आयोजन. यावेळी खासदार निलेश लंके, प्रताप ढाकणे यांच्यासह अनेक भाविकांची उपस्थिती. बीडच्या वडवणी शहरामध्ये 2 दिवसाआधी रुग्णालयाचा फलक काढण्यावरून 2 गटात वाद. या प्रकरणामध्ये मारहाण करणाऱ्यांच्या अटकेसाठी बंजारा समाज बांधव रस्त्यावर. वडवणी शहरामध्ये कडकडीत बंद. परभणीच्या पाथरीमध्ये अवैध वाळू माफियांच्या 2 हायवासह काही दुचाकी गावकऱ्यांनी फोडल्या. वाळू माफियांच्या गाड्यांमुळे तुरा गावातील शेतकऱ्यांची पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे गावकरी आक्रमक झाले. जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर जामवाडी शिवारामध्ये माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोची ट्रकला धडक. अपघातामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. संभाजीनगरमध्ये उच्च भूभागामध्ये छेडछाडीचं प्रमाण वाढलं. बन्सीलाला नगर भागात जाणाऱ्या महिलांना नको त्या ठिकाणी स्पर्श करून तरुण काढतात पळ. घटना सीसीटीव्हीत कैद. यवतमाळच्या राळेगावमध्ये काँग्रेसला खिंडार. नगरपंचायतच्या उपाध्यक्षांसह 5 नगरसेवकांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. आमदार भावना गवळींच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा. गडचिरोलीतील चंद्रपूर, चामोर्शी, धानोरा, आरमोरी या 4ही मार्गांच्या फुटपाथवरील अतिक्रमण हटवलं. गडचिरोलीचे आमदार मिलिंद नरोटे यांच्या आदेशानुसार पालिकेची कारवाई. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतीमालाच्या हमीभावासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे मशाल आंदोलन. लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मशाल आंदोलनाला निघालेल्या प्रहारच्या 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं टोमॅटो आणि आंबा पिकासह अन्य बागायती शेतीलाही फटका. यामुळे बागायतदार शेतकरी संकटात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.